महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षेमध्ये अनेक होतकरू तरुणांनी बाजी मारली आहे। यात काही शेतकऱ्यांची मुले आहेत, तर काही ऊसतोड मजुरांच्या मुलांचा देखील समावेश आहे। बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। मात्र आताच या जिल्ह्याचे ऊसतोड मजुरांची मुलं देखील स्पर्धा परीक्षेत अभ्यास करून जिल्ह्याचे नाव नावलौकिक करत आहेत। बीड येथील वांगी या गावातील आकाश पराजी काळे हा तरुण नुकताच पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे। आकाश याचे वडील पराजी काळे हे मागील अनेक वर्षांपासून ऊसतोड मजुराचे काम करतात। ऊसतोड मजूर करत त्यांनी आकाश याचे शिक्षण पूर्ण केले। मी सर तसं म्हणजे माझं बालपणीचं शिक्षण किंवा प्राथमिक शिक्षण वगैरे सगळं आपल्या बालवाडी म्हणजे प्राथमिक शाळेमध्ये झालेलं गावामध्ये। त्याच्यानंतर आमच्या गावातले एक STI झाले होते त्यावेळेस, अनिल शेळके सर म्हणून, सध्या ते जॉईन GST ऑफिस बीडला। तर त्यांनी मला म्हणजे आमच्या घरच्यांना बोलून बीडला पाठवलं होतं। म्हणजे श्री शिवाजी विद्यालय बीड इथून माझं 8वी 9वी 10वी झालेली आहे। त्याच्यानंतर माझं महाविद्यालयीन शिक्षण बलविम कॉलेजमधून झालेलं आहे। आणि त्यानंतर मग ते जे सर तुम्हाला मी उल्लेख केला होता की आपले जे अनिल शेळके सर आहेत STI, त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस की तू म्हणजे घरची परिस्थिती थोडी व्यवस्थित नव्हते, तर त्यावेळेस मला जॉब करायची गरज होते। तर मग आमचे जे सर आहेत त्या सरांनी मला सांगितलं की तू पुण्याला जा, त्या ठिकाणी ॲडमिशन घे आणि जॉब पण कर, जेणेकरून तुझं जॉब आणि शिक्षण दोन्ही पण व्यवस्थित होईल। आर्थिक परिस्थिती जोपर्यंत व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तुझं ग्रॅज्युएशन कंप्लीट होऊन जाईल। मग मी 2014ला माझी 12वी झाल्यानंतर पुण्याला गेलो होतो। पुण्याला गेल्यानंतर तिथं आपलं पहिल्यांदा मॅकडॉनल्ड्समध्ये जॉब केला होता मी, आणि मॉडर्न कॉलेज गणेश खिंडीतून माझं म्हणजे कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं BA ला मी। त्यानंतर तिथून जवळपास कॉलेज होईपर्यंत म्हणजे 2017ला पासआउट झालो तोपर्यंत मी म्हणजे सकाळपर्यंत कॉलेज आणि दुपारून माझा जॉब असायचा नागावात। त्याच्यानंतर मी डॉमिनोज पिझ्झामध्ये जॉईन केलं 2015ला, आणि तेव्हापासून मग ग्रॅज्युएशन कंप्लीट होईपर्यंत फुल टाईम केला म्हणजे दुपारून। त्याच्यानंतर ज्यावेळेस ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं तर 2017ला मी पहिल्यांदा PSIचा फॉर्म भरला होता। तर मी पहिलीच पूर्वपरीक्षा दिली आणि पहिलीच पास पण झालो होतो। मात्र त्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट नसल्यामुळे, म्हणजे तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट लागतं ना, तर ग्रॅज्युएशन कंप्लीट नसल्यामुळे मग मला ती मेन्स देता आली नाही, म्हणजे मुख्य परीक्षा मला देता आली नाही। त्यानंतर तिथून पुढे मग मी ठरवलं की आपलं फुल टाईम जॉब करून काय हे होणार नाही, म्हणजे तेवढा अभ्यास आपला होणार नाही, म्हणून मग मी तो जॉब माझा कमी केला आणि पार्ट टाईम जॉब सुरू केला आणि अभ्यास जास्त वेळ केला। जवळपास 17 पासून लॉकडाऊनच्या आधीपर्यंत पार्ट टाईम जॉब करायचो संध्याकाळी, म्हणजे 7 ते 11 डॉमिनोज पिझ्झामध्ये, आणि मग दिवसभर अभ्यास करायचो। पण नंतर मग 18ला आणि 19ला पण प्री पास व्हायचो, पण मेन्सला स्कोअर कमी आल्यामुळे मग मी जॉब पूर्णपणे सोडून दिला। आणि घरच्यांनी मग तिथून पुढे मला मदत करायला सुरुवात केली। घरचे जवळपास ऊसतोड कामगार असल्यामुळे पैशाचा थोडा प्रॉब्लेम होते, पण नंतर मग त्यांनी पण ऊसतोडणीचं काम 6 महिने करायचे आणि 6 महिने तिकडे उतरला असायचे, ते तिकडे पण म्हणजे शेतमजुराचंच काम होतं। तर त्यांनी जवळपास मला तिथून पुढे मग पैसे पुरवले 2000 म्हणजे आत्तापर्यंत। लॉकडाऊनमध्ये पण काही दिवस मला बीडला राहावं लागलं, बीडमध्ये पण अभ्यास केला। ही 2020ची जाहिरात आहे। तर ह्याची पूर्वपरीक्षा 21ला झाली, मुख्य परीक्षा 22ला झाली, ग्राउंड आणि मुलाखती वगैरे 23च्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये झाल्या, आणि मग शेवटला आत्ता हा आपला 4 जुलैला आपला फायनल निकाल लागला। तर ते अचानक म्हणजे क्लास सुरू होता माझा, राज्यसेवेचा दुसरा अभ्यास सुरू आहे, त्याचा म्हणजे क्लास सुरू असतानाच अचानक निकाल लागला। तर मित्रांनी कॉल केला, मग त्यावेळेस बाहेरून एकदम घरी कॉल केला पहिल्यांदा, सगळे खुश झाले। जेवढे दिवस कष्ट वगैरे करत होते माझ्यासाठी, तर त्यांना आज समाधान वाटतंय की आज आपलं म्हणजे जेवढे दिवस त्यांनी कष्ट केले किंवा पैसे मला पुरवले त्याचं कुठेतरी चीज झालं। न्यूज 18 लोकलसाठी बीडहून रोहित देशपांडे।